सोलापूर जिल्हा सहकारी बँक म्हणजे डीसीसी कर्ज गैरव्यवहार प्रकरणात बड्या नेत्यांवर कारवाई सुरू झाली आहे। आतापर्यंत बार्शीचे सोपल, अक्कलकोटचे माजी आमदार सिद्धरामप्पा पाटील आणि सांगोल्याचे माजी आमदार दीपक साळुंखे पाटील यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आलेत। या कारवाईमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे। आता पुढील कारवाईवर सर्वांचं लक्ष लागलं आहे। गुन्हे दाखल झाल्यानंतर आता पुढील कारवाई कोणावर होणार याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे। या प्रकरणामुळे अनेक नेते सावध झाले असल्याच्या चर्चा जोरात रंगल्या आहेत। त्यातील काही जणांनी कारवाई टाळण्यासाठी सहकार मंत्र्यांकडे धाव घेतल्याचं बोललं जात आहे। डीसीसी कर्ज प्रकरणाच्या चौकशीत अनेक महत्त्वाच्या घडामोडी समोर येत आहेत। या कारवाईच्या भीतीनं नेते मंडळी जातीनं या विषयावर लक्ष केंद्रित करत आहेत। दुसरीकडे सरकारी तपास यंत्रणा कर्ज प्रकरणाशी संबंधित सर्व कागदपत्रे आणि पुरावे तपासून कठोर पावलं उचलत आहेत। आता सोपल, पाटील आणि साळुंखे पाटलांनंतर कोणाचा नंबर याची चर्चा जोरात रंगली आहे।